नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण परवा विषय घेतला आणि विषय घेतल्यानंतर तो विषय असा होता की एखाद्या घराण्यामध्ये निर्वंशता काय येते. घराण्यामध्ये येणारी निर्वंशता म्हणजे ते घराणं संपूर्ण घराणं संपणं, म्हणजे सगळ्या शाखा त्या बंद पडणं आणि शाखाकडे बंद पडल्यानंतर तिथं निर्वंशता येणं. हा प्रकारावरती आपणकडे काही उपाय मिळतात का हे आपण शोधतो. आणि हे उपाय हे वेगळ्या प्रकारे आले. आणि मी परवा विषय मांडल्यानंतर काही लोकांनी मला प्रश्न विचारले आणि काही प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर द्यावीत म्हणून मी मुद्दाम हा दुसरा भाग मी घेतला. याच्यामध्ये मी त्यांच्याही प्रश्नांची उत्तर देतो, तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं देतो आणि हा विषय आपण इथं पूर्ण करूया. मुळात नारायण नागबलीबद्दल लोकांचा बराच प्रश्न निर्माण झाला. त्यांचं म्हणणं असं झालं की नारायण नागबली केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येत नाही असं तुम्ही कसं म्हणता. तर तसं काही नाही आहे. नारायण नागबली म्हणा, नाहीतर पितर शांती म्हणा, नाहीतर पुतळ शांती म्हणा, अंत्येष्टी म्हणा, हे किंवा घरामध्ये टाकपूजन म्हणा, ही पितरपूजाच आहे. किंवा तुम्ही एखाद्या माणसाला अन्नदान करणं ही देखील एक तुमची पितरपूजा आहे. मग पितरपूजेतून तुम्हाला बेनिफिट मिळत नाही असा विषय इथं राहत नाही. आपल्याला विचार करायचा आहे तो वेगळा विचार करायचा आहे. आणि तो म्हणजे तुम्हाला एखाद्या घराण्याला ज्या वेळेला पूर्ण निर्वंशता येते आणि निर्वंशता येते म्हणजे ती संपूर्ण घराणं नष्ट होतं आहे, त्या घराण्याची प्रॉपर्टीज हे ते सगळं म्हणजे एक बाजूला पडतं आहे. आणि नंतर त्या घराण्याला दत्तक घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा वेळेला आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. ही परिस्थिती येते, याला कारण जर करून असेल तर मी परवाच्या एपिसोडमध्ये मी बोललो आहे की ज्या घराण्यामध्ये स्त्रियांचा क्रूर मृत्यू होतो अशाच लोकांना काय होतं, तिथं रिझल्ट आपल्याला निर्वंशतेकडे जातो. क्रूर मृत्यू हा बऱ्याच कारणात होईल. त्यातलं पहिलं कारण होईल की तुम्हाला एखाद्या स्त्रीचा डिलिव्हरीमध्ये मृत्यू झाला, म्हणजे बाळंतपणामध्ये मृत्यू झाला, किंवा गरोदर असताना मृत्यू झाला, किंवा गरोदर म्हणजे बाळंतपणानंतर वर्ष दीड वर्षामध्ये जर ती झिजून मेली. बघा आपल्याकडे बाळांत्र होतात, म्हणजे बाळांत्र झाल्यानंतर त्या स्त्रीला आजार होतात आणि त्यानंतर ती बाई वर्ष दीड वर्षानंतर मरते. त्यावेळेला ती जे झालेलं आहे त्या गोष्टीमध्ये तिची जी वासना आहे ती वासना इतरने तटलेली असते आणि ही वासना ह्या ठिकाणी काम करते आणि त्यातून संपूर्ण घराणं नष्ट होणं याच्याकडे ते होते. घराणं नष्ट होण्यामागचा जो मूळ उद्देश म्हणजे कारण आहे ते स्त्री शापातनं आणखी दुसरा एक शाप आहे आणि तो म्हणजे नपुसक. मग नपुसकामध्ये असा काय भाग आहे, तर नपुसकामध्ये असलेला ज्या भागाचं वर्णन आहे त्या भागातलं वर्णन मी माझ्या देवाची माणसं या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते जर तुम्ही त्याचा जर रेफरन्स जर घेतला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा उल्लेख मिळेल. नपुसकामध्ये स्त्रीही नपुसक आहे आणि पुरुषही नपुसक आहे. स्त्री नपुसक ओळखणं हे इतकं सोपं नाही आहे, पण पुरुष नपुसक ओळखणं हे तेवढं सोपं आहे. मग याच्यामध्ये असलेल्या ज्या स्त्रीत्वाच्या भावना, म्हणजे पुरुषामध्ये स्त्रीत्वाच्या भावना किंवा पुरुषामध्ये स्त्रीमध्ये पुरुषाच्या भावना आणि ह्या भावनेचा जो सरमिसळ झालेला असतो तो सरमिसळ या ठिकाणी तो वासनेत गुरफटला जातो. मी विषय मांडताना परवा मांडला की आपण मृत्यूनंतर मनुष्य हा काहीही घेऊन जात नाही असं आत्तापर्यंत आपण म्हणतोय, पण तो घेऊन जातोय तो वासनाशव आणि ते घेऊन जातोय ती वासना. मग या वासना ज्या आहेत या वासना खूप आहेत.
म्हणजे खूप प्रकार होतो त्याच्यामध्ये. अन्नाची वासना होईल, संसाराची वासना होईल, जमिनीची होईल, पैशाची होईल, पुत्रप्रेमाची होईल, म्हणजे बायकोच्या प्रेमाची होईल, आणि न प्रेयसीच्या प्रेमाची होईल, नाहीतर अन्याकडे म्हणजे त्याला कने त्या वासनेला तो अंत राहणार नाही. आणि या वासनेमध्ये गुरफटलेला तो म्हणजे वासनाशव, आपण ज्याला काय म्हटलं, वासनाशव म्हटलं. कारण आत्मा आणि प्रेतात्मा याच्यामध्ये आपण फरक केलेला आहे. आपण आत्मा, प्रेतात्मा आणि मोक्ष या पुस्तकामध्ये याचा फरक मी केलेला आहे. यावेळेलाही माझ्याकडे ही गोष्ट लक्षात आली नाही की मनुष्य म्हणजे मेल्यानंतर तो काहीही घेऊन जात नाही, असंच मी त्या ठिकाणी म्हटलं. पण या ठिकाणी हे म्हणणं त्यावेळेला माझं चुकीचं होतं. ही गोष्ट माझ्या आत्ता लक्षात येते. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जो मनुष्य मरतो तो मनुष्य त्या वासनेंना घेऊन जातो आणि त्या वासनेमध्ये तो गुरफटला जातो. आणि त्या वासनेमध्ये तो गुरफटला गेल्या कारणानं त्याला जो मोक्ष पाहिजे असतोय तो मोक्ष मिळत नाही. बघा, माणूससुद्धा जिवंत असतेवेळी सुद्धा एखाद्या लालसेने जर लालसा जर त्याच्या मनामध्ये राहिली तर ही लालसा त्याला इतकी त्रासदायक होत्या की त्या वासनेमध्ये त्याला झोप लागत नाही, त्याचा जीव म्हणजे तळमळतो. मग ही गोष्ट काय होते तर ती त्याच्या इच्छेत नव्हते, त्याच्या वासनेत नव्हते. आणि ही जी आहे ही वासना त्याला काय होते, झोपायला देत नाही. तसं मेल्यानंतर त्याला म्हणजे मोक्षाकडे जायला देत नाही. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत झोप हा देखील एक मृत्यूचाच प्रकार आहे. आपण अष्टम स्थानावरनं मृत्यू बघत नाही तर त्याच्याकडे रोजच्या डेली झोपणं ह्या गोष्टी बघतोय. त्याला आपण मृत्यूस्थान म्हणून त्याला मृत्यूचं उपमा दिली आणि तिथंच आपण खरंच चुकलो. तर ती अष्टम स्थानावरनं आपण झोप बघतोय, ती त्या माणसाची रेग्युलर येणारी त्याला झोप बघतोय. मग ही कशी बघायची, काय बघायची, याला जे काही गणित आहे हे गणित ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला एखादी व्यक्ती त्या वासनेमध्ये गुरफटते, एखाद्या वेदनेमध्ये गुरफटते, तर त्या वेदना त्या ठिकाणी तिथं राहतात. मरतेसमयी एखाद्या माणसाला म्हणजे पुरुष असो, स्त्री असो, नपुसक असो, याला जखमा झाल्या, बराच काळ तो अंथरुणात पडून राहिला, सगळं म्हणजे त्याचं क्रियाक्रम सगळं जे दिवसाचं आहे हे सगळं अंथरुणात व्हायला लागलं. तिथं घाण झाली, कीड झाली, जखमा झाल्या की मग मात्र त्या माणसाला देखील तशाच पद्धतीचा दोष तयार होतो, हे लक्षात ठेवायचं. आणि हा झालेला दोष आहे, हा दोष थोडासा वेगळा होतो. याच्यातून येणारे जे परिणाम आहेत हे वेगळे येतात. पण ज्या वेळेला एखादी स्त्री किंवा एखादा नपुसक, घराण्यातला नपुसक ज्या वेळेला तो मरताना त्या पद्धतीनं मरतो, ती गोष्ट मात्र कधीही चांगली येत नाही. आणि ही न आलेली गोष्ट मग मात्र त्या प्रेतात्म्याच्या मोक्षामध्ये खूप पद्धतीनं फरक पडतो. आणि हा पडलेला फरक मग मात्र त्या घराण्याला संपवतो. आणि हे घराणं ज्या वेळेला संपत येतं आहे त्यावेळेला त्याचं आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. तर त्या पत्रिकेमध्ये तिथं आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी दिसतात. मग ह्या गोष्टी कशा बघायच्या, कशा ओळखायच्या, याची मी मेथड माझ्याकडे क्लासवरती दिलेली आहे. त्या ठिकाणी मी देणार नाही आहे, ही तितकंच आहे. म्हणजे आता काही लोक म्हणतील की बाबा हा माणूस बोलतोय, करतोय, सांगताना सांगतो म्हणतोय, सांगत नाही. मी काय सांगत म्हटलेलं नाही आहे. मी तुम्हाला ट्रॅकवरती आणून सोडायला लागलो आहे. मी तुम्हाला एक मार्ग दाखवायला लागलो आहे. आणि हा मार्ग असा दाखवायला लागलो आहे की बाबा ही गोष्ट या कारणानं आहे, तुम्ही तुमच्या बुद्धीनं शोधा, या माझ्याकडे, मी तुम्हाला शोधून देतो, नाही मी तुम्हाला शिकवतो. असं काही नाही आहे की पण ही गोष्ट ज्या वेळेला काही विचार केल्यानंतर पटत नाही आणि त्याचा ज्या वेळेला वेगळा अर्थ होईल.
मी ही गोष्ट नाही जाहीररित्या की नाही मांडणार देखील आहे, माझ्या पुस्तकामध्ये देखील की नाही ती गोष्ट मांडणार आहे. पण ज्या वेळेला याचा की नाही पूर्णतः की नाही माझ्यासमोर की नाही ती गोष्ट येईल त्यावेळेला मी ती गोष्ट नक्की समोर आणतो. याच्यामधला एक वर्ग जो असा आहे की जो म्हणजे आम्ही करतो ते बरोबर आहे आणि तुम्ही करता ते सगळं चूक आहे असा म्हणणारा वर्ग आहे. आणि या वर्गामध्ये कोण नादाला लागणार यांच्या असाही भाग येतो आहे. त्यामुळं मी काय त्यांच्या नादाला लागणार नाही. त्यांनी जे काय करतात त्यांचं पाप पुण्य त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळं आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. नारायण नागबलीने केल्यानंतर फायदा होत नाही असं मी म्हटलेलं नाही आहे. नारायण नागबली हा प्रकार पहिल्यांदा म्हणजे राघोबा दादांनी केला हे मी म्हटलं. आणि हा इतिहास आहे, तुम्ही इतिहासाने काढून बघा, तुम्हाला मिळेल. त्याचा फायदा होत नाही असं नाही. कारण पितरपूजेमध्ये तुम्ही नारायण नागबली हा खूप मोठा प्रकार झाला. अगदी तुम्ही अन्नदान जरी केला तरी देखील त्या पितरांची सेवा होते आणि तुम्ही तुमचं कामं होतात. हा अनुभव आहे. पितरपूजेसाठी आपण ज्या काही गोष्टी करतो म्हणजे पक्षपंधरवड्यामध्ये आपण आपल्या पितरांना जेवायला देतो, प्रत्येक अमावस्याला अमावस्या पौर्णिमेला जेवायला देतो किंवा नदीचं करतो. जे नैवेद्याचं ताट असते ते ताट आपण पाण्यामध्ये सोडतो, म्हणजे जलदेवतेला सोडतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कुठनं आहेत आणि कशासाठी आहेत तर त्या पितरपूजेसाठीच आहेत. आपल्या घरामध्ये आपण आपल्या पितरांचे जे टाक पुसतोय, प्रतीकं पुसतोय, त्याच्यामध्ये वडील, आजोबा आणि पंजोबा, निर्वंश असेल तर निर्वंश आणि ब्रह्मचारी असेल तर ब्रह्मचारी, या पद्धतीनं ह्या ज्यावेळेला ह्या टाक पुजले जातात त्यावेळेला हे टाकाची पूजा रोजच्या रोज करत असतेवेळी त्यांना दिलं जाणारं तर्पण, अन्नदान, ह्या गोष्टीतून आपल्याला आपण काय करतोय याला इथं खूप महत्त्व आहे. आम्ही जर तो शिदा दिला तर त्या शिद्याचा उपयोग होत नाही. शिजलेलं अन्न दिलं तर त्याचा अन्नाचा उपयोग होतो आहे. आज आमच्या पुजाऱ्यांना शिदा नको, म्हणजे शिदा पाहिजे झाला आहे, अन्न नको झालं आहे. मग आम्ही त्यांना जे काही द्यायचं आहे, मग इथं त्यांनी असंही सांगितलेलं नाही आहे की निव्वळ तुम्ही फक्त माणसालाच तुम्ही अन्नदान करा असं सांगितलेलं नाही, हे लक्षात घ्या. तर त्यांनी ते सांगत असते वेळी त्यांनी पशुपक्ष्यांना देखील अन्नदान करा म्हणून सांगितलेलं आहे. पाणी पाजा म्हणून सांगितलेलं आहे. पाणी हे देखील एक पुण्यकर्मच सांगितलेलं आहे. असं कुठं सांगितलं आहे की हे करावं. खोटं बोलू नये हा देखील त्यांनी एक म्हणजे त्यातला उपाय सांगितलेलाच आहे. तुमच्या ज्या वासना आहेत ह्या वासना ह्या चांगल्या वासना असाव्यात. म्हणजे नेकी कर और दर्या में डाल असं प्रत्येक वेळेला म्हणत असते वेळी सुद्धा मनुष्य प्रत्येक वेळेला या पद्धतीनं वागू शकत नाही आणि वागत नाही, आणि तो वागूही शकणार नाही. तुम्हीही वागू शकणार नाही आणि मीही वागू शकणार नाही. आपण काही साधू संत नव्हे, आणि साधू संतसुद्धा वागत नाहीत. ही ॲज अ रिॲलिटी आहे. कारण मोक्ष ज्यावेळेला मिळतो आहे त्या मोक्षाच्या पंक्तीमध्ये साधू संत ही देखील ह्या लोकांना पहिल्यांदा तिथनं काढलेलं आहे. ही पहिली खरी गोष्ट आहे. मग जर आम्ही या वेळेला असं जर म्हटलं की बाबा हा उपाय जो आम्ही सांगायला लागलो आहे किंवा ही घटना सांगायला लागलो आहे, मग ही याचं कारण काय आणि हे कसं येतं आहे. आज आम्ही म्हणजे व्यवहारामध्ये समाजामध्ये आज आम्ही असे कित्येक फॅमिली बघायला लागलो आहे की ज्यांच्याकडं निर्वंशाची प्रॉपर्टी आलेली आहे. निर्वंशाची प्रॉपर्टी आल्यानंतर आज जातकांना देखील खूप समजायला लागलं आहे आणि जातक देखील म्हणायला लागले की आमच्या घरामध्ये एक म्हणजे निर्वंशाची प्रॉपर्टी आलेली आहे. मग निर्वंशाची प्रॉपर्टी मग आमच्याकडे आजा गेला, पंजा गेला, तशी इथं आमच्याकडे ही जी प्रॉपर्टी आली आहे, आमच्या आजीला आजीच्या माहेरवरनं प्रॉपर्टी आली आहे. किंवा आपण म्हणतोय की आमच्या घराण्यामध्ये बुडीचाचा हिस्सा आहे, म्हणजे बुडीचाचा हिस्सा म्हणजे निर्वंशाचा हिस्सा आहे.
वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यासाठी जर कधी काही सोल्युशन कधी काढायचं असेल, हे जर आपल्याला शोधून काढायचं असेल, तर यासाठी आपल्याला मार्ग वेगळे आहेत आणि याच्यासाठी उपाय देखील वेगळे आहेत. म्हणजे हे सर्वसामान्य असलेले हे जे उपाय आहेत, हे सर्वसामान्य उपाय हे नारायण, नागबली, त्रिपिंडी याच्यामध्ये बसत नाहीत. कारण पितरबाधा शेकडो प्रकारचे आले. पितरबाधाच 3456 प्रकार आले. पितरबाधा, देव पितरबाधा आणि प्रेतबाधा ह्या 3 बाधांचा जर आम्ही प्रकार जर विचार केला तर त्यामध्ये आपल्या समोर येणारी जी बाधा येते ती पितरबाधा येते. पितरबाधा म्हणजे ज्या वेळेला मेल्यानंतर त्या डेड बॉडीचं क्रियाकर्म होतं आहे आणि क्रियाकर्म झाल्यानंतर तो प्रेतात्मा, आत्मा नव्हे प्रेतात्मा पितर योनीमध्ये येतो. मग हा कधी येतो? एक पूर्ण वर्ष झाल्यानंतर त्याचं वर्ष श्राद्ध होतं आहे. वर्ष श्राद्ध झाल्यानंतर त्याचं भरणी श्राद्ध होतं आहे आणि भरणी श्राद्ध झाल्यानंतर तो पितर होतो आहे. मग त्याला आपण देवपितर म्हणतो. पितर, देवपितर झाला. मग आता तिसरा प्रकार जो आहे हा प्रकार म्हणजे प्रेत प्रकार. एखाद्या व्यक्तीचं ज्या वेळेला क्रूर पद्धतीनं मृत्यू होतो, मग क्रूर पद्धतीमध्ये खूप प्रकार येतील. अपघाती मृत्यू येईल, ऑपरेशन होईल, पोस्टमॉर्टम होईल, ॲक्सिडेंटल होईल, आत्महत्या, सगळ्या प्रकारच्या आत्महत्या, गळफास, वीज, हे सगळ्या प्रकारच्या आत्महत्या होतील. ह्या सगळ्या ह्याच्यातून त्या देहाला तो स्थितीमध्ये राहत नाही. माझं असं म्हणणं आहे की निसर्ग ज्या वेळेला एखाद्या जातकाला जन्माला घालतोय त्यावेळेला तो देह त्या बालकाचा देह असतोय तो सुस्थितीमध्ये आणि व्यवस्थित असतो. त्याला कुठंही गालबोट नसतं, कुठेही जखम नसते किंवा काही नसतं. मग ज्या वेळेला तो जन्माला येतो त्यावेळेला तो ज्या स्थितीमध्ये आहे त्याच स्थितीमध्ये तो देहग्नी गेला पाहिजे, हे निसर्गाचं म्हणणं आहे. मग ओल्ड एजमुळे तो ओल्ड झाला पण फाटलेलं शरीर नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे जखमा झालेलं शरीर, वेडसर झालेलं मन, असं नाही चालत. म्हणजे ज्या स्थितीमध्ये तो जन्माला आला त्या स्थितीमध्ये तो त्याचा मृत्यूवेळी देह जर असेल तर तो नॉर्मल डेथ झाली. आणि ह्या पद्धतीचा मृत्यू सर्वसाधारण होत नाही. कुठलं ना कुठलं ते कारण लागते, काहीतरी होतंय आणि होतंय. म्हणून मोक्ष कोणाला मिळतो हा एक मोठा प्रश्न राहिला. याच्यामध्ये कोण मेल्यानंतर काय होतो याचा प्रकारने त्यांनी केला. भूतं खूप प्रकारची आहेत. मी भूतं खूप प्रकारचे आहेत म्हटल्यानंतर प्रत्येकजण अगदी असं कान टावकारतोय. पण लक्षात घ्या, याचं वर्णन माझ्याकडे मी केलेलं नाही आहे, म्हणजे माझ्या बुद्धीनं केलेलं नाही आहे ते, तर ते शास्त्रामधनंच आलेलं आहे आणि प्रचलित ग्रंथामधनं त्याची वर्णनं आलेली आहेत. दिसणारं जर भूत आम्ही जर म्हटलं तर दिसणाऱ्या भूतामध्ये एकच प्रकार येतो आणि तो म्हणजे हडळ. आपल्या शरीराभोवती पुन्हा पुन्हा वासनेचे वेटाळे घालत, म्हणजे असं धुरकट असं असलेले ते एक वेस्टर्न त्याच्या भोवतीने स्वाटलं जात आहे आणि ते तरंगत गेल्यासारखं दिसतं. दिसणारं भूत ही एक आणि ते म्हणजे हडळ. हडळ ही ज्या वेळेला स्त्री बाळंतपणात मरते किंवा एक 6 महिन्याच्या आत मरते त्यावेळेला तिची हडळ होते. पण जर 6 महिन्यानंतर ती जर बाई मेली तर त्या बाईची लावा होते आणि ही लावा
लहान मुलांना नाही खाते, म्हणजे तिचं नाही खाद्य अशी लहान मुलं आहेत असं नाही म्हटलं जातं. आता मी वास्तुशास्त्रामधनं किंवा कधी जातकांना माझ्याकडे एक किंवा अभ्यासकांना मी एक टीप देतो. ज्या ठिकाणी लहान मुलं पुरलेली असतात, ज्या ठिकाणी लहान मुलं पुरलेली असतात त्या ठिकाणी समजा जर तुम्ही घर आलं तर त्या ठिकाणी होणारी बाधा ही लावाची बाधा होते. आणि ज्या ठिकाणी स्मशान असतं किंवा एखाद्या घरामध्ये बाळपणामध्ये मेलेली बाई असते त्या ठिकाणी झालेली बाधा ही हडळची बाधा होते. ह्या दोन प्रकार आहेत. नपुसक मरणं आणि नपुसकाची बाधा होणं हा प्रकार वेगळा आहे. त्याच्यामधनं त्याच्या वासना ओळखणं, बाकीच्या गोष्टी होणं ह्या तितक्याच अवघड असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळं त्याच्याबद्दलचा जो विचार आहे तो मी परत नंतरच्या म्हणेन. किंवा ज्यांना याचा प्रश्न पडला असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावं. मी पर्सनली त्यांच्याबरोबर म्हणून सांगतो त्यांच्या गाण्यामध्ये काही दोष असतील तर. ज्या वेळेला या पद्धतीनं आम्ही विचार करतोय तर त्याच्यासाठी असलेले जे काही नियम आपण म्हटले तर निर्वंशाची प्रॉपर्टी आमच्याकडे आलेली आहे. त्याला 1 पिढी झाली आहे, 2 पिढी झाली आहे, 3 पिढी झाली आहे, 4 पिढ्या झाल्या. पण ती निर्वंशाची प्रॉपर्टी आपल्याला थोडीशी जाचक व्हायला, तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला त्या निर्वंशापर्यंत जाऊन पोहोचून उपयोगाचं नाही. तर निर्वंश ज्या ठिकाणी झालाय तो त्यानं दत्तक एखाद्या आपल्या आपल्या घराण्यातल्या एका माणसाला दत्तक घेतला आहे तर तो निर्वंश आहे. त्या निर्वंशाचा पुन्हा जे वडील, आजोबा, पणजोबा म्हणजे ते जे घराणं आहे, ज्या निर्वंशाचं घराणं आहे, म्हणजे दत्तकाचं घराणं आणि निर्वंशाचं घराणं तर एकच झालं. तर त्या घराण्यामध्ये त्या निर्वंशाच्या पूर्वी काय घटना घडलेत, कशा घडलेत आणि ते घराणं का निर्वंश झालं आहे याचं ज्यावेळेला तुम्ही उत्तर शोधाल त्यावेळेला हा प्रश्न निकाली लागतो. बऱ्याच घरामध्ये आज निर्वंशाची प्रॉपर्टी आहे, पण ही निर्वंशाची प्रॉपर्टी का म्हणजे कशा पद्धतीनं आली आहे आणि त्याच्यामध्ये तो निर्वंश कसा आहे या गोष्टीचा ज्योतिषी वर्ग विचार करत नाही. हा विचार कुणी करायचा आहे, या गोष्टीचा कुणी विचार करायचा आहे तर सर्वसामान्य जातकानं हा या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे. त्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत म्हणून मी ह्या आपण चॅनलवरती टाकल्या, आपण माहिती दिली, सगळं झालं. पण याचा विचार कुणी करायचा आहे तर तो ज्योतिषानं करायचा आहे. आणि ज्योतिषी ज्या वेळेला हा विचार करतो त्यावेळेला त्या ज्योतिषाच्या समोर काही घटना येतात. जसं पितरबाधा आली, देव पितरबाधा आली. देव पितरबाधाचं सुद्धा एक्सप्लेनेशन करतो. 1 मिनिट. ज्या घरामध्ये पितरांची संख्या वडील, आजोबा, पणजोबा, निर्वंश, ब्रह्मचारी यांची पूर्ण संख्या नाही आहे त्या ठिकाणी त्या देवघरामध्ये काय येते, देव पितरबाधा येते. म्हणजे वडिलांचा टाका हे आजोबांचा आहे आणि पणजोबाचा नाही आहे, त्याची पूजा नाही आहे, तर इतर देव पितरबाधा आली. म्हणजे संख्या ही पूर्णच पाहिजे. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची ज्ञानोबाची मेघ झाली. आता राहिला विषय कुठला, तर राहिला विषय प्रेतबाधा. आपण नियम केले पंचमेश पत्रिकेमध्ये पंचमेश व्याहात असणं आणि वेहेश पंचमात असणं या 2 मेथडला आपण प्रेतबाधा म्हणतो. बघा तुम्ही एखाद्या पत्रिकेमध्ये ज्या वेळेला पंचमेश व्याहात असतो किंवा वेहेश पंचमात असतो त्यावेळेला त्या घरामध्ये तुम्हाला ॲबनॉर्मल डेथ झालेली तुम्हाला दिसते. मग आता हे जर मृत्यू जर ॲबनॉर्मल झालेले असतील, म्हणजे समजा एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे आणि तो अपघाती मृत्यू झाला आहे तरीसुद्धा तुम्हाला हा योग दिसेल. योग दिसला म्हणजे त्या घराण्यामध्ये निर्वंशता येणार हा विषय झाला नाही.
ही पहिली गोष्ट. तर यासाठी तुम्हाला त्या घराण्यामध्ये कोणत्या स्त्रीचा किंवा कोणत्या नपुसकाचा तो भाग म्हणजे अपघाती मृत्यू झालेला आहे, डिलिव्हरीमध्ये मृत्यू झालेला आहे किंवा बाळंतपणामध्ये म्हणजे बाळंतपणानंतर बऱ्याच दिवसानंतर मृत्यू झालेला आहे किंवा स्त्रीचा क्रूर पद्धतीनं हत्या झालेली आहे, हे तुम्हाला शोधून काढावं लागेल. आणि हे ह्या ज्योतिषाचं स्किल आहे आणि ज्योतिषाच्या अभ्यासाचा नाही तो भाग आहे. माझा एक अनुभव सांगतो. ज्या घराण्याच्या पत्रिका तुम्ही बघत असता, त्या पत्रिका ज्यावेळेला तुम्ही बघता त्यावेळेला तो जो प्रेतात्मा असतोय तो त्या ज्योतिषाच्या समोर येतो. तुम्ही म्हणाल तो कसा येतो, काय येतो, तर तो येतो. कसा येतो, काय येतो, पर्सनली विचारा. मी तुम्हाला पर्सनली ह्याचं उत्तर तुम्हाला देतो. म्हणजे ग्रुपवरती आणि यूट्यूबवरती टाकणाऱ्या ह्याच्यातनं. कारण मला की नाही ह्याच्यामध्ये असं काही वादळ आणायचं नाही आहे की की नाही भूतं दिसतात, ती भूतं अशी असतात, ती विकराळ असतात, तिने हे करतात ते करतात, हे मला काही यूट्यूबवरती टाकायचं नाही आहे. आणि त्या पद्धतीनं तसं नाही भूतं दिसणं म्हणजे की नाही काय खाज्या कंपनी नाही आहे. तसंमुळं तोही तेवढाच विचार नाही करा. आणि ज्या पद्धतीनं अभ्यास करावा लागला त्यामध्ये एक शोधाचा भाग आहे. आणि शोधाचा भाग हा निर्वंशतेचा आपण शोधायला हवा आहे. याच्यावरती ज्यावेळेला तुम्हाला काही तुम्ही शोधून ज्यावेळेला त्याच्यातनं काही रिझनला याल, त्याच्यावरती काही उपाय ठोस तुम्ही सुचवाल, त्या प्रेतात्म्याला ज्यावेळेला तो मुक्ती मिळेल, ती मुक्ती किती वर्षानंतर मिळेल, कसा का मिळेल, मिळाली तर का मिळेल, नाही मिळाली तर का मिळणार नाही, या प्रश्नाची ज्यावेळेला उत्तर आमच्याकडे येतील त्यावेळेला आम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ. कारण आज समाजामध्ये शेकडो हजारो अशी घरं आहेत की ज्यांना मुलगा नाही. मग ही मुलगा नाही ही जी काही कंडिशन आहे ही आईकडनं आली आहे, वडिलांकडनं आली आहे, हाही भाग तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे एखाद्या मुलीला भाऊ नाही, म्हणजे वडिलांना मुलगा नाही, अशा मुलीवर लग्न करू नये असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण तसं शास्त्रामध्ये सांगितलं म्हणजे आज मुलं लग्न करत नाहीत असा प्रश्न राहिला नाही आहे. लग्न केलं जातं आहे, त्यांना मुलं होतात. पण मग इथं बरोबर आईच्या घराण्यातनं येणारे पितरदोषणे बरोबर या ठिकाणी येतात. कारण आईकडनं येणारी जी प्रॉपर्टी आहे ती निर्वंशाची म्हणजे त्या आईच्या वडिलांची प्रॉपर्टी आहे का. ती वडिलांची प्रॉपर्टी कशी आली, निर्वंशातनं त्यांच्याकडे आली. आणि याचे जे परिणाम आहेत ते कसे होतात हे आपल्याला इथं दिसतं. मग यासाठी कोणत्या पद्धतीनं उपाय करायचे, काय करायचे, कसे करायचे, हा भाग आपल्या अभ्यासाचा आहे, आपल्या रिसर्चचा आहे. आणि हा रिसर्च आपण केला पाहिजे. पितर बाधा आहे इतकं म्हणून चालणार नाही. पितर बाधा कोणत्या प्रकारची आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. आणि जर काही तुम्ही गोष्ट बघितला नाही आणि त्याचा जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही टार्गेटला जाऊ शकत नाही. ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. हजारो प्रकारे आपण पितरांची सेवा करू शकतो. अमुकच केल्यानंतर अमुकच गोष्ट होणार आहे असं असत नाही आणि असं असणार नाही आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं ती तुमची सेवा घडते. एखाद्या माणसाला तुम्ही कळत न कळत जरी मदत केला असला तरी ती देखील त्या पितर बाधेमध्ये उपायासाठी तुमची तिकडे काउंट केलं जातं. तुम्ही एखाद्या देवळात गेला, एखाद्या देवस्थानला गेला तर त्या ठिकाणी तुम्ही जे पूजापाठ करतात त्याचं पुण्यसुद्धा त्या पितरांना लागते. आणि पितरांना लागल्यानंतर त्या पितरांना मोक्ष मिळतो. हे सगळं आपण करावं लागलो आहे. हे मोक्षासाठी करावं. आणि जो मोक्ष माझं असं मत आहे की कोणालाही मोक्ष मिळत नाही.
एखाद्या घराण्यामध्ये ज्यावेळेला साधू संन्यासी असतात त्यांच्या घराण्यामधले जे दोष आहेत ते दोष तसे का दिसतात, तर त्यालाही त्यांनी कारण या मोक्षाचंच कारण आहे. आणि या मोक्षातनं येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत मग तिथनं नाही तिथं पुन्हाकडे काय होतं आहे, तिथं पुन्हाकडे तोच प्रकार आपल्याला दिसतोय. जसा प्रकार तुम्हाला एखाद्याकडे घरामध्ये क्रूर पद्धतीनं स्त्रीचा ची हत्या झाल्यानंतर दिसणारा प्रकार तो तसाच पुन्हा दिसतोय. मग हा इथला भाग झाला. मग हा भाग मी कसा शोधायचा, त्या शोधल्यानंतर मी तिथपर्यंत मी कसं पोचायचं, ही एक मेथड आहे. आणि ही मेथड ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचणार आहे. आणि ह्या जाऊन पोचल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला त्यातनं पूर्णत्वाला नेऊन त्याचं काम तुम्ही करू शकता. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. वेळेतच केलं पाहिजे. वेळेनंतर करून त्याचा काही फायदा होत नाही. निर्वंशता आलेली आहे. त्या माणसाचं वय आता ओल्ड एजकडे गेलेलं आहे. त्या बायकोचं वय ओल्ड एजकडे गेलेलं आहे. आणि अशा वेळेला तुमच्याकडे जर समजा एखादी व्यक्ती आली, चला आता मला मुलगा पाहिजे म्हटला, तर तेही निसर्गशास्त्राप्रमाणे ते शक्य नाही आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला जातक जन्माला आल्यानंतर पहिल्या दिवशी बघता येतात. जातकाची लग्न कुंडली म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या घटनांची ती एक नांदी असते, तिचं रेकॉर्ड असते. जे रेकॉर्डने त्याच्या पूर्वजांच्या आयुष्यामध्ये झालेलं रेकॉर्ड तसं असते, तसंच रेकॉर्ड त्याच्या आयुष्यामध्ये होणार असते. म्हणजे योग पुन्हा आणि पुन्हा हा तिथं भाग येतो. आणि तो कसा बघायचा, काय बघायचा, यालाच ज्योतिषशास्त्र म्हणतात. उगीच माणसाला अपेक्षा खूप आहेत. आज माणसाला सगळं पाहिजे. प्रत्येक मुलाला अगदी अधिकार पाहिजे झाले आहेत. प्रत्येक मुलाला करोडपती व्हायचं आहे. प्रत्येक मुलाला सगळं व्हायचं आहे, असं नाही होत. तुम्ही कशा पद्धतीने त्याचा विचार करताय, तो जातक कशा पद्धतीने विचार करतोय, त्या जातकाला कशा पद्धतीनं लगाम लावायचा आहे, या गोष्टीला इथं खूप महत्त्व आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेला तुम्ही ज्योतिषाच्या एखाद्याला लक्षात येते त्यावेळेला तो त्या जातकाला न्याय देतो. हे मी म्हणत नाही, हा इतिहास म्हणतो. हे लक्षात घ्या. तर प्रत्येक ज्योतिषानं विचार करत असतेवेळी समोरच्या जातकाचं चांगलं झालं पाहिजे, बरोबर आहे. पण चांगलं होतेवेळी आपल्याला त्याचं वाईट व्हावं ही आपली काही इच्छा नाही आहे. पण त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं होणं किंवा वाईट होणं या ज्या काही घटना आहेत, या घटना कुठं लिहिलेल्या आहेत, त्या पत्रिकेत लिहिलेल्या आहेत. तुम्ही त्याची तीव्रता कमी करू शकता, ते नष्ट करू शकत नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगायचा मी प्रयत्न करावं. पितर सेवेनंतर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतं, मिळत नाही असा काही प्रश्न नाही आहे. कोणत्याही प्रकारे हे करा. पण आपला विषय वेगळा आहे आणि तो निर्वंशतेकडे आहे, निर्वंश प्रॉपर्टीबद्दल आहे. आणि त्या निर्वंश प्रॉपर्टीनं येणारे जे ड्रॉबॅक आहे, जे परिणाम आहेत, ते कसे शोधायचे याबद्दल आहेत. कृपया गैरसमज करू नका. या विषयावरचा हा दुसरा एपिसोड झाला. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर जरूर तुम्ही इथं मांडू नये याबद्दल मी नाही आहे. पण चर्चा करत असतेवेळी आणि विषय मांडत असतेवेळी मात्र त्याचा विचार करून केला पाहिजे, शास्त्रशुद्ध केला पाहिजे, असं माझं मत आहे. धन्यवाद.